नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता ज्ञानेश्वर काळे. कशा आहेत? छान ना. चला आज मी तुम्हाला मटकीची भाजी करून दाखवते. एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो घेतलं आणि कोथिंबीर घेतली. आणि आता वाटण आहे ते काढूया आपण. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात कोथिंबीर टाकली, खोबरं टाकलेलं आहे, 5-6 पाकळ्या लसणाच्या बी टाकलेल्या आहे. आता ते आपण वाटून घेऊया. कढई तापाय ठेवलेली आहे. कढई तापली, त्याच्यात आता आपण 1.5 पळी तेल टाकूया. आता तेल बी तापत येईन बघा. त्याच्यात कांदा टाकूया. आता कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतून घेतला ना, मग त्याच्यात आपण मोहरी टाकूया थोडीशी, कारण की ती माझ्या आधी लक्षात नाही राहिली म्हणून मी आत्ता टाकलेली. टोमॅटो टाकूया. ते छान हलवून घेऊया, परतून घेऊया बघा. छान परतायचं. आणि माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ना, तर एक सबस्क्राईब करा. मटकीची उसळ कशी झाली ते सांगा. आता मी त्याच्यात 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मटण मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा घरगुती मसाला आहे माझा, तो टाकलेला आहे, आणि थोडासा संडे मसाला टाकलेला आहे. आणि आता मटकी टाकून घेऊया आपण त्याच्यात. मस्तपैकी ते मिक्स करूया. संपूर्ण हलवून घेऊया सगळीकडून. असं संपूर्ण हलवायचं. आणि आता त्याच्यात थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा हलवायचं. वरून छान कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यावर बी संपूर्ण ते मिक्स करायचं. आणि आता जे वाटण वाटलं आहे ते आपण त्याच्यात टाकून द्यायचं आणि पूर्ण ते हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हवं तेवढं थोडंसं पाणी टाकायचं. आणि आता त्याच्यावर ना झाकण ठेवायचं. 15-20 मिनटं त्याला लागतील. बघा आता आपली मटकी शिजली आहे छान. मोडाची उसळ बघा किती छान झाली आहे ना. आता ती काढून घेऊया. बघा आता किती छान दिसते, आहे का नाही मस्त. आणि त्याला तर्री बी खूप सुंदर येते बघा. मी उगाच थोडासा रस्सा केला. कशी वाटली तुम्हाला मटकीची उसळ हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आहे ना छान.